विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर राज्यात पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत यासाठी राज्यभरातील विविध मंदिरांमध्ये सामूहिक प्रार्थना, महाआरती करून देवाला साकडं घालण्यात आलंय। स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, लाडक्या बहिणी, पक्षाचे कार्यकर्ते तसेच आजारातून बरे झालेल्या रुग्णांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी देवाकडे प्रार्थना केली। याच निमित्ताने नाशिकमधील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्र्यंबकेश्वर येथील त्र्यंबकराजाच्या चरणी साकडे घालत या ठिकाणी महापूजा व आरती करत एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशी प्रार्थना केली आहे। तसेच शिंदे साहेबांनी 2 वर्षात अनेक धाडसी निर्णय घेतले असून त्यामुळे महायुतीला लोकाभिमुख कामे करता आली। तसेच 16 तास काम करणारा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभला। तसेच शिंदे साहेबांनी जितक्या जागा लढवल्या तेवढ्या जागा निवडून आल्या आहेत। सर्वसामान्य माणसाचे आणि सर्व जनतेचे देखील हीच इच्छा आहे की शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत। येणाऱ्या काळात नाशिकचा पालकमंत्री देखील शिवसेनेचा असावा। तसेच सत्तेत माहिती असल्याने शिवसेनेचा पालकमंत्री असला तर कुंभमेळा चांगला पार पडेल असा विश्वास देखील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। राज्यातील महिलांना स्वावलंबी करता यावे यासाठी त्यांनी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली। याच लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पारड्यात भरभरून यश टाकले। याचे पूर्ण श्रेय महायुतीचे कर्णधार म्हणून एकनाथ शिंदे यांना जाते। त्यामुळे ज्या भावाने आम्हाला स्वावलंबी बनवले तोच भाऊ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून बसावा अशी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह लाडक्या बहिणींची इच्छा आहे असे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले। या प्रसंगी नाशिकचे माजी खासदार हेमंत आप्पा गोडसे, अनिल ढिकले, सदानंद नवले, गणेश कदम, त्र्यंबकेश्वर शिवसेना तालुका अध्यक्ष रवींद्र भोर, रवी अण्णा वारुणसे, संपत चव्हाण, भूषण अडसरे, मनोहर महाले, भावडू मेढे, सचिन तितमे, हिरामण खोटरे आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। मला असं वाटतं का आमची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाची व त्याचबरोबर आमच्या सर्व शिवसैनिकांची अशी इच्छा आहे की येणाऱ्या आता मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा एकदा आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांना पुन्हा संधी मिळो अशी आम्ही त्र्यंबकराजा चरणी या ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी सहभागी झालेलो आहोत। आणि मग असं फडणवीस साहेबांशी म्हणा किंवा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी काही चर्चा करणार आहात? नाही, मला असं वाटतं का त्या वरिष्ठ पातळीवरती चर्चा होतील, परंतु आज खऱ्या अर्थानं गेल्या 2 वर्षापूर्वी जो काही धाडसी निर्णय या ठिकाणी घेतला गेला तो शिंदे साहेबांनी घेतला आणि त्यामुळं महायुतीला 2.5 वर्ष जोमाने कामं करता आली आणि लोकाभिमुख कामं करता आली। आणि जर आपण ह्या 2.5 वर्षाचा शिंदे साहेबांचा मुख्यमंत्री म्हणून जर प्रवास बघितला तर सर्वसामान्य माणसाचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी या राज्यामध्ये एक ओळखता निर्माण केली। 24 तासापैकी जवळजवळ 16, 18 तास करणारे आम्हाला असं वाटतं का ते पहिले मुख्यमंत्री असतील। आणि या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी लोकाभिमुख निर्णय म्हणजे अनेक निर्णय जे जनहिताचे आहेत आणि म्हणून मला असं वाटतं का त्यामुळंच आज ही सत्ता इतक्या सहज आम्हाला महायुतीला या ठिकाणी मिळाली। आणि म्हणून सर्वसामान्य आणि माणसाचे आणि आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे की पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्रीपद या ठिकाणी मिळो। कारण येणाऱ्या निवडणुकांमध्ये निश्चित जिल्हा परिषदा असतील, महापालिका असतील, नगरपालिका असतील, त्या सर्वच निवडणुकांमुळे म्हणजे या निवडणुकीवरती त्यांचा जर चेहरा असला तर निश्चित अशाच प्रकारचं यश महायुतीला येणाऱ्या काळामध्ये देखील या ठिकाणी मिळेल असा आम्हाला विश्वास आहे। आपण भाजपला एकटीला 138 जागा आहेत। आपण 2 टर्म खासदार राहिलेले आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणी काम करते। 138 जागा म्हणजे 142ला बहुमत आहे। इतक्या सहजासहजी भाजपकडनं ते आपल्याला मुख्यमंत्री मिळेल असं वाटतं? मला असं वाटतं का ज्यांनी जितक्या जागा लढल्या त्याप्रमाणेच त्यांना आमदार निवडून आलेले आहेत आणि म्हणून त्याप्रमाणे जर रेशो जर बघितला तर स्ट्राईक रेट जवळपास सर्वांचा सारखाच आहे। आणि म्हणून प्रथम ज्याप्रमाणे शिंदे साहेबांनी जो धाडसी निर्णय घेतल्यामुळे ही वेळ आली तर प्रथम त्यांनाच मुख्यमंत्री करण्यात यावं। महाराष्ट्र का मुख्यमंत्री कैसा हो? कुंभमेळा आता येतोय,
अशा परिस्थितीमध्ये पालकमंत्री शिवसेने दादा भुसेंकडेच राहावं की काय, आपली काय मागणी आहे? मला असं वाटतं का येणाऱ्या काळामध्ये देखील पालकमंत्री म्हणून शिवसेनेचाच असावा असा देखील आग्रह आमच्या सर्व शिवसैनिकांना त्या ठिकाणी पण काय कारण आहे त्यामागे? त्यामागची कारणं आपण जर बघितलं तर मागचा कुंभमेळा हा सत्तेमध्ये महायुती आहे आणि म्हणून मग आपल्या जर पालकमंत्री आमचा शिवसेनेचा जर असला तर निश्चित चांगल्या प्रकारचं नियोजन, म्हणजे महायुतीमध्ये जर शिवसेनेचा जर असला तर निश्चितच चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी करून आणि यशस्वीरित्या या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा पार पडेल असा आम्हाला विश्वास आहे. तुमच्याकडे चेहरा कोण आहे पालकमंत्री पदाचा? आता जो कोणी आमचे शिंदे साहेब ज्यांना पण या ठिकाणी ठरवतील ते आमच्यासाठी पालकमंत्री असतील. दादा भुसेंच्या बाबत काय मत आहे? नाही, मला असं वाटतं का हे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे शिंदे साहेबांना आहेत आणि निश्चित ते योग्य त्या व्यक्तीला पालकमंत्री या ठिकाणी देतील हा देखील विश्वास आम्हाला आहे. ओके, थँक्यू. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीत, त्र्यंबकेश्वर.